नमस्कार महाराष्ट्र, चला जाणून घेऊया 29 जून 2026 रोजीच्या महाराष्ट्रातील सविस्तर हवामान अंदाज. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाटमाथा भागात काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह सरी पडू शकतात. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडू शकतात. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये जोरदार सरी पडू शकतात. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडू शकत. आता होता 29 जून 2026 रोजीच्या महाराष्ट्रातील जिल्हानिहाय हवामान अंदाज. अशाच अचूक, विश्वासार्ह आणि रोजच्या हवामान अपडेटसाठी महाराष्ट्र हवामान लाईव्ह चॅनलला नक्की सबस्क्राईब व फॉलो करा.